डोक्यावरून फिरणारा मायेचा आईचा हात डोक्यावरून जेव्हा निघून जातो ना, तेव्हा आयुष्यामध्ये कितीही कमावलेली माणसं असू द्या, आई इतकं प्रेम आपल्यावर कुणीच करू शकत नाही. आईच्या प्रेमाची मर्यादा, आईच्या प्रेमाची व्याख्या एका कवीने सुंदर उदाहरण दिले महाराज. नभीची चांदणी तू चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य बिन. आईच्या मायेची व्याख्या, आईच्या मायेची तुलना कोणाशीच करू शकत नाही. एक सांगू का तुम्हाला, सगळं गाव पोराला शिव्या घालेल, सगळं गाव पोराला शिव्या घालेल, सगळं गाव पोराला बोलेल, पण त्याच लेकराची आई कितीही चुकीचं पोरग असू द्या, कितीही मोठा गुन्हा केलेला असू द्या, मुलानं येऊन आईच्या मांडीवर डोकं ठेवलं की आईचा प्रेमाचा हात त्या डोक्यावरून फिरल्या जातो आणि आई सांगते, बाळा आता काही केलं असेल पण पुढं करू नकोस बरं बाळा. आईच्या तोंडात एकच असतं, शेजारीन बाई भांडायला आली, अगं तुझ्या पोरानं माझ्या पोराला दगड मारला. आई मानायलाच तयार नसते. का? कारण ती आई आहे. ती सांगते, अगं तू खोटं बोलतेस, माझं पोरग असं करणं शक्यच नाही. हे आईचं हृदय आहे महाराज. ऐका, 10वा 13वा वर्षश्राद्ध, पुण्यतिथी, पुण्यस्मरण ही कर्तव्य आई वडील गेल्यानंतर मुलांनी करावं याची कर्तव्य आहे. त्याची कारण आहे, जन्माला असेपर्यंत आई वडिलांची सेवा करावी, जिवंत असेपर्यंत त्यांच्या चरणाशी नतमस्तक व्हावं आणि त्यांनी गेल्यानंतर आयुष्यभर त्यांनी आपल्यावर केलेले उपकार म्हणणार नाही, त्यांचं ऋण मुक्त करण्यासाठी पुण्यस्मरण, वर्षश्राद्ध, 13वा 10वा ही क्रिया पाठीमागे मुलांना करावी लागते. बरं तुम्ही म्हणाल, हे केल्यानंतर आम्ही त्यांच्या उपकारातून मुक्त होऊ का? अजिबात नाही. आई वडिलांची पुण्याई एवढी आहे महाराज, कितीही करा, कितीही करा, त्यांच्या पुण्यातून आम्ही मुक्त होऊ शकत, उपकारातून मुक्त होऊ शकत, कारण त्यांचे उपकार तेवढे. रख रख त्या राणात आईनं काय केलं माणसं विचारतात. 3 किलोचा दगड घ्या पोटाला बांधा, 3 किलोचा दगड घ्या पोटाला बांधा, दिवसभर काम करा आणि मग कळेल तुम्हाला आई म्हणजे काय, आईचं महत्व काय. रख रख त्या राणात तडपत्या उन्हात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास ग आई माझी मायेचा सागर. सागराची उपमा मायेला दिली. एका महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं, आईशिवाय प्रेम नाही, निस्वार्थ प्रेम कुणी करत असेल तर फक्त आई आहे. एकदा आई गेली, आई जिवंत असेपर्यंत तिची किंमत करा. माणसं करत नाही तो महाराज, माणसं करत नाही. आई जिवंत आहे तोपर्यंत तिची किंमत करा. एक सांगू तुम्हाला, पोरग घरात ना काही कामाला निघालं तर कोपऱ्यात बसलेली आई ओरडते, बाळा अरे असं करू नको, असं कर. पोरग म्हणतं, ए आय तुला काही कळत नाही, गप्प बसत जा एका ठिकाणी. मला सांगा, सहज आमच्या तोंडून शब्द निघतात. त्या आईला जर काही कळत नसेल, तिला जर अक्कल नसेल, तिची अक्कल सहज काढून आम्ही रिकाम होतो. तिला जर अक्कल नसेल, मला सांगा, तुम्ही लहान असताना तुमच्या डोळ्यामध्ये तिनं जे काळं काजळ घातलं, हे काळं काजळ घालायच्या ऐवजी हिरव्या मिरचीचा ठेचा भरला असता तर. अक्कल आहे म्हणून काजळ भरलंय, अक्कल आहे म्हणून रात्र जागून काढल्यात. महाराजांनी सांगितलं, एका महाराजांनी सांगितलं, महाराज कीर्तन आईशिवाय प्रेम नाही, आईशिवाय माया नाही, आईशिवाय जागा नाही, आईशिवाय निस्वार्थ प्रेम करणारं जगात कोणी नाही. आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती,
कीर्तनामध्ये एका माणसानं ऐकलं, आईवर प्रेम करावं, आईला जीव लावावा, तीर्थाचं पुण्य लागतं. कितीही केलं तरी आईच्या उपकारातून मुक्त होऊ शकत नाही. कीर्तन संपलं, पोरग घरी गेलं. घराच्या एका कोपऱ्यामध्ये ज्या आईला राहायला जागा दिली होती त्या आईजवळ गेलं. आई, आज मला कळालं ग तुझी किंमत, तुझं अस्तित्व, तुझं प्रेम, तुझी माया. आई, मला माहिती नव्हती पण आज कळाली. आई, आतापर्यंत तुला त्रास दिला ग, तुझं काही ऐकलं नाही ग, सगळं माझ्या मनाचं करत गेलो आई, पण आता मला तुझी किंमत कळाली. मला तुझ्या उपकारातून मुक्त व्हायचंय. मी जन्माला आल्यापासून माझ्यासाठी जे जे काही केलंस ना, त्या सगळ्या ऋणातून मला आज मुक्त व्हायचंय आई. सगळं सगळं मला करायचंय तुझ्यासाठी. तू जे माझ्यासाठी केलंस ती प्रत्येक गोष्ट मला तुझ्यासाठी करायचंय. आई म्हणाली, बाळा काय करणार आहेस? काही नाही आई, सगळं तुझं ऐकणार, तुझी सेवा करणार. आजपासून सांगतो आई, तू इथं झोपतेस ना, तुझ्या जवळ मी आज झोपणार आई. रात्रीचं उठायचं नाही. पाणी लागलं, काही लागलं, बाथरूमला जायचं असेल, काहीही करायचं असेल ना आई, मला आवाज दे, मी उठेन. तू माझ्यासाठी उठलीस ना, मी तुझ्यासाठी उठेन. तुझ्या उपकारातून मुक्त व्हायचंय. आई म्हणाली, बाळा केलंस, म्हणालास तोंडानं, माझ्या उपकारातून मुक्त झालास, काही करू नको बाळा माझ्यासाठी. कारण आईला माहिती होतं आपला लेक काय आहे. सगळं गाव जरी एखाद्या माणसाला चांगलं म्हणत असेल ना, डोक्यावर घेत असेल ना, तरी त्याच्या आईला माहिती असतं आपलं लेकरू काय गुणाचं आहे. आई म्हणाली, बाळा हे म्हणालास माझ्यासाठी पांग फिटलं, काही करू नकोस. नाही आई, असं करून नाही चालणार. मला तुझं महत्व कळालंय आणि मला तुझे उपकार फेडायचंय. मग काय करणार बाळा? आज मी तुझ्या जवळ झोपणार. बरं ठीक आहे, झोप. अजून रात्री तुला तहान लागली, काही खायला लागलं, तुला कुठं बाहेर जायचं असेल, काहीही काम असेल, मला आवाज दे. तू उठून जायचं नाही, तुझी तब्येत बरी नाही, वय झालेला आहे, अजिबात जागेवरून उठू नकोस बरं. आईला आनंद झाला. एवढ्या वर्षात नका होईना पण माझ्या बाळाला माझी किंमत कळाली. आईला आनंद झाला. आई झोपली. पण पोरगं म्हणलं होतं तुझ्या उपकारातून मुक्त व्हायचंय, तू जे केलं ते मी करणार आहे. आई पण हुशार हो. आई झोपली. रात्र निघून चालली. 12 वाजायला लागले. 12 वाजून 5 मिनिटं झाले. आईनं आवाज दिला, बाळा काय गाई, जरा उठशील का रे बाळा? काय गाई, तहान लागली होती रे, पाणी देतोस प्यायला? देतो ना. पोरगं उठलं, किचन मध्ये गेलं, तांब्याभर पाणी आणलं, पाणी आईला दिलं, पाणी पिलं. आई झोपली. 12:30 वाजले. परत आवाज दिला, बाळा अरे जरा उठशील का? बोल ना आई, थोडं अर्धा ग्लास पाणी पाहिजे होतं रे, देतो का? पोरगं उठलं, घरात गेलं, पाणी आणून दिलं. 1 वाजला. आई खोकरली. बाळा अरे जरा उठतोस का? बोल ना आई, जरा घसा कोरडा पडलाय रे, पाणी देतोस मला? देतो आई. उठलं, पोरगं घरात गेलं, पाणी दिलं. 1:30 वाजला. बाळा अरे जरा एकच घोट पाणी पाहिजे होतं रे, घसा कोरडा पडलाय रे, आज जरा बरंच वाटत नाही, पाणी देतोस? पोरगं उठलं, घरात गेलं, पाणी दिलं. 2:30 वाजल्याच्या पुढचा सुमार चालू झाला. आई झोपेचा वेळ. डोळ्याच्या तारा तुटायला लागल्या. दिवसभर काम करून हे घरी आलेलं, वैतागलेलं, त्यात रात्री कीर्तन ऐकून आलेलं, एवढं जाम वैतागलं महाराज. झोपेचा प्रहर. आणि या झोपेच्या प्रहरामध्ये 2:45 वाजायला लागले. आईनं पाठीवर थाप टाकली. बाळा जरा उठतोस? डोळे चोळत वैतागत उठलं. काय पाहिजे? अरे जरा ग्लासभर पाणी पाहिजे होतं रे, तहान लागली, देशील? रागा रागात तना पाया दळत पोरगं घरात गेलं. पाण्याचा हंडा उचलला, नाहीच्या तोंडावर फेकला. पे पाणी किती प्यायचं ते? रात्र गेली तरी पाणी मागते, अर्ध्या तासाला पाणी मागते. एवढं कोण पाणी पितं का? किती पाणी पिशील? अगं रात्र गेली, झोप नाही, माझा डोळा लागला, उद्या सकाळी कामाला जायचंय, तुला कळत कसं नाही ग? आईनं त्याला बसवलं, शांत केलं. बाळा तुला खरं सांगू का रे? बोल ना आई. मला तहान लागलीच नव्हती रे. मग तहान लागली नव्हती तर मला अर्ध्या तासाला का उठवलं, रात्रभर जागी ठेवलं? बाळा मला तहान लागली नव्हती रे, पण तू म्हणाला होतास तुझ्या उपकारातून मला मुक्त व्हायचंय. तू जे जे माझ्यासाठी केलं ना लहान असताना, ते मला आता करून दाखवायचंय, म्हणून तुला उठवलं. म्हणजे आई मला समजलं नाही.
अरे बाळा, तू जन्माला आलास ना बाळा, जन्माला आलास ना, मी अर्ध्या तासाला तरी आवाज दिला रे तुला. 10 मिनिटाला तुझ्या अंगाखालचं वस्त्र ओलं होत होत रे. ते वस्त्र ओलं झाल्यानंतर तुझी झोप मोडायची आणि तू रडायला लागायचास. एकदा रडायला लागला की थांबायचा नाहीस. ते ओलं काढावं, वाळलं टाकावं, ओलं काढावं, वाळलं टाकावं. पोट रिकामं झालं की पुन्हा दूध पाजावं, पुन्हा वाळलं टाकावं. रात्र जागी राहिले बाळा. उभा हातात घेतला, झोप मोड झाली की तुला अर्धा तास झोप लागत नव्हती रे. रात्रभर जागी राहावं लागायचं, हाताचा पाळणा करावा लागायचा, तेव्हा तुला झोप लागायची रे बाळा. एवढं तुझ्यासाठी केल्यानंतर तू लहानाचा मोठा झालेला आहेस. हंबरुण